अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते। सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की काल माझा व्हिडिओ आला होता चॅनलवरती किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथचं पारायण आपल्याला जर सप्ताहामध्ये करता नाही आलं तर आपल्याला एका ग्रंथाचं पठण करायचं आहे, वाचन करायचं आहे की ते वाचन केल्याने आपल्याला सप्ताहामध्ये आपण त्या ग्रंथाचं वाचन केलं तर नक्कीच पूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं। तर त्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये चुकून माझ्याकडे एक गोष्ट झाली ती म्हणजेच काय की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सप्तशती श्री गुरुचरित्र सार या ग्रंथाबद्दल माहिती दिली आहे, पण चुकून माझ्याकडून जो स्क्रीनवरती फोटो पीप झाला तो झाला संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचा। तर नक्कीच मी त्याबद्दल माहिती नाही दिली आहे, तर तिथे नक्कीच मला सप्तशती श्री गुरुचरित्र सार याचा मध्ये फोटो लावायचा होता, पण चुकून ती गोष्ट झाली आहे। नक्कीच तेवढ्यासाठी मला माफ करावं। आणि खूप लोकांना वाटेल की ताई माहिती वेगळी सांगत आहेत आणि स्क्रीनवरती फोटो वेगळा दिसत आहे, तर खूप लोकांना कन्फ्युजन होऊ शकतं। जसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नोट डाऊन केलं आहे किंवा आपल्या या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये श्री सप्तशती गुरुचरित्र सार याच्यामध्ये 51 अध्याय आहेत, त्या ग्रंथाबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे। आणि नक्कीच तो ग्रंथ जर आणून तुम्ही येत्या 9 डिसेंबर पासून ते 16 डिसेंबर पर्यंत जेवढे होतील तेवढे जर पारायण केले एका दिवसामध्ये तर नक्कीच तेवढंच पुण्य प्राप्त तुम्हाला होणार आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। तर आजचा जो व्हिडिओ आहे तर मला खूप जास्त कमेंट्स येत आहेत, खूप मेसेज येत आहेत की तेच म्हणजेच काय की बा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला संकल्प कसा करायचा आहे, संकल्प करताना काय बोलायचं आहे आपल्याला सप्ताहामध्ये जर आपल्याला पारायण करायचं असेल तर त्याचबरोबर आपल्याला पूजा मांडणी करणं गरजेचं आहे का, पूजा मांडणी करावी लागते का, याबद्दल पण भरपूर मला मेसेजेस किंवा प्रश्न विचारले जात आहेत। त्याचबरोबर आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्या अगोदरपासून आपल्याला रोज म्हणजे कोणकोणत्या गोष्टींचं आपल्या नियमांचं अटींचं पालन करायचं आहे, सुरुवातीला काय गोष्टी करायच्या आहेत, संकल्प कसा करायचा आहे, संकल्पामध्ये काय बोलायचं आहे आपल्याला, याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, कारण की कसं आहे प्रश्नांची उत्तर मी देऊ शकते कमेंट बॉक्समध्ये, पण प्रत्येकालाच ते उत्तर देत बसलं तर खूप सारे प्रश्न अजून तेच येतात। त्याबद्दल म्हटलं की आज आपण त्याच्यावरती व्हिडिओज करूया जेणेकरून सगळ्यांना त्यांची जी काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर त्यांना भेटून जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपणास माहिती असेल की आता 9 डिसेंबर पासून आता जास्तीत जास्त थोडे दिवस राहिले आहेत की 9 डिसेंबर पासून आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सप्ताहाला सुरुवात होणार आहे 16 डिसेंबर पर्यंत। आता श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण 9 डिसेंबरला सुरू होणार आहे। तर आता 9 डिसेंबरच्या अगोदर आपल्या नियम अटी काय ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथ हा ग्रंथ तुम्हाला जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून हा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे। श्री गुरुचरित्र ग्रंथ आणि हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे। ज्यांना कसं असतं कोणी कोणाला म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये आजकाल कसं झालं आहे आपलं जे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे ते आता विदेशामध्ये सुद्धा स्थायिक झालेलं आहे। विदेशामध्ये सुद्धा भरपूर स्वामी सेवेकरी आता निर्माण झालेले आहेत, तयार झालेले आहेत, त्यामुळे तिथे सुद्धा या ग्रंथाचं सप्ताहानिमित्त पारायण होतं। त्यामुळे तिकडच्या लोकांना सुद्धा प्रत्येकाला जो कोणी आहे त्याची प्रत्येक लँग्वेज भाषा वेगळी असू दे, त्या प्रत्येकाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता यावं, कोणी सुद्धा याच्यापासून वंचित राहू नये यासाठी परमपूज्य गुरुमाऊली याच्या ज्या आवृत्ती आहेत त्या इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत। त्यामुळे सांगू इच्छिते तुम्हाला तुमची जी भाषा आहे त्या भाषेप्रमाणे तुम्ही ती आवृत्ती घेऊ शकता। आता सर्वप्रथम 9 डिसेंबरला आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करायची आहे। 9 डिसेंबरच्या अगोदर म्हणजे 8 डिसेंबरला तुम्हाला एक सांगू इच्छिते, 8 डिसेंबरला तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत पारायणाला सुरुवात करण्याअगोदर। 8 डिसेंबरला तुम्हाला सर्वप्रथम आपल्या जवळपास जिथे कुठे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल त्या केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन किंवा दोन्ही गोष्टी नसतील तर नक्कीच आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे तिथे तरी तुम्हाला नारळ, खडीसाखर, अगरबत्ती या 3 गोष्टी घ्यायच्या आहेत। मठामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा घरामध्ये ते तुम्हाला घ्यायचं आहे। तिथे स्वामींच्या अधिष्ठानाजवळ त्यांच्या चरणावर ठेवायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे। हा संकल्प नाही आहे नारळ ठेवणे, म्हणजे ही आली विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज उद्यापासून 9 डिसेंबर पासून ते 16 डिसेंबर पर्यंत दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं सप्ताहाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। त्यानिमित्त मी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करणार आहे उद्यापासून 7 दिवसाच्या। त्या पारायणामध्ये कुठल्या प्रकारची विघ्न येऊ नये, निर्विघ्नपणे माझं हे पारायण पार पडू द्या
आणि माझ्याकडून हे 7 दिवसामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते व्यवस्थित होऊ द्या अशी तुम्हाला विनंती करायची आहे। आणि तो नारळ तुम्हाला जे खडीसाखर अगरबत्ती आहे त्यांच्याजवळ ठेवायचा आहे आणि तुम्हाला नमस्कार करून त्रिवार मुजरा करून घरी परत यायचं आहे। कारण की कसं आहे, विनंती करणं खूप गरजेचं आहे। ही विनंती जर केली तर नक्कीच या 7 दिवसामध्ये, कारण की दत्त महाराज आपली या 7 दिवसामध्ये परीक्षा घेतात म्हणजे घेतातच। आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न उद्भवतात या 7 दिवसामध्ये पारायणाच्या की अक्षरशः तुम्हाला असं वाटेल की नको आता पारायण, मला नाही होत आहे, मला सहन होणार नाही अशी कंडिशन येते। असे म्हणजे सुरुवातीत 3 दिवस तरी आपले परीक्षेचे असतात। दत्त महाराज परीक्षा घेतात म्हणजे घेतातच। म्हणून सांगू इच्छिते तुम्हाला, नवीन सेवेकरी असेल तर नक्कीच परीक्षा घेणार तुमची की तुम्ही पारायण कसे उठणार, काही ना काहीतरी गोष्टी होणार की जेणेकरून तुम्हाला ते पारायणापासून ते परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार। कारण की दत्त महाराजांना बघायचं आहे की खरंच हा माझा भक्त होण्याच्या किंवा सेवेकरी होण्याच्या खरंच त्याच्यामध्ये तेवढे गुण आहेत का, ही आपली खरी परीक्षा असते। तर नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते ही त्याची विनंती आहे, जेणेकरून 7 दिवसामध्ये कुठलेही विघ्न म्हणजे काय, सुतक विडाळ अचानकपणे आलं तर आपल्याला पारायणमध्ये थांबावं लागतं आणि कुणाकडून तर ते पारायण पूर्ण करून घ्यावंच लागतं, अर्धवट सोडता येत नाही। म्हणून त्यासाठी आपल्याला कुठलेही विघ्न न येता, अडचणी न येता ते पारायण पूर्ण करावं व्हावं यासाठी आपल्याला विनंती करायची असते स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांकडे। त्यासाठी नारळ तो ठेवायचा असतो। त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे 8 डिसेंबरला तुम्हाला, आता 9 डिसेंबरला पारायण सुरू होईल, 8 डिसेंबरला तुम्हाला नारळ वगैरे ठेवलं, त्याच दिवशी दुपारी तुम्हाला ठीक 4 कुत्रे आणि एका गायीसाठी तुम्हाला छोटे छोटे चपातीचे बघा हे असतात, चपातीचे चाणके असतात बघा, छोटे छोटे करायचे आहेत, त्यावर काही ठेवायचं नाही, फक्त छोटे छोटे 4 कुत्र्यांचे आणि एका गायीचं चाणकं म्हणजे छोटी छोटी पोळी तयार करायची आहे। तुमच्या घराजवळ गाय कुत्रे येत असेल त्यांना खाऊ घाला, ते खातील असं बघा। नसेल तर पटांगणामध्ये मोठ्या मोकळ्या अंगणामध्ये जिथे गायी कुत्रे असतात तिथे त्यांच्या नावाने भेटलीच पाहिजे असं आग्रह धरू नका की गाय भेटलीच पाहिजे, कुत्रे भेटलेच पाहिजे असं नाही। त्यांच्या नावाने कुठेतरी मोकळ्या जागेत तुम्ही ठेवून द्या, ते जर तिथे येऊन खातील ते नक्कीच, म्हणजे आपण त्यांच्या नावाने ते नैवेद्य ठेवला आहे बाजूला, संपला विषय तिथेच। नाहीतर तुम्ही 4 कुत्र्यांच्या मागे फिरत बसाल, एक कुत्रा भेटला, 2 भेटलेच नाही, 3 भेटलेच नाही किंवा गायच भेटली नाही, फिरतच बसले, शोधत बसले, तसं करू नका। त्यांच्या नावाने मोकळ्या जागेत जरी तुम्ही नैवेद्य ठेवले तरीही चालेल। ह्या गोष्टी तुम्हाला आदल्या दिवशी करायच्याच आहेत। त्यानंतर म्हणजे कारण की दत्त महाराज तुम्हाला दत्त महाराजांचे जवळ आपणास माहिती असेल की श्वान कुत्रे ही बसलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते ठेवायचंच असतं। आणि दत्त महाराजांना गाय ही खूप जास्त प्रिय आहे, त्यामुळे तिच्यासाठी एक नैवेद्य तिथे ठेवायचा असतो। त्यानंतर 9 डिसेंबर, आता समजा 9 डिसेंबर आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पारायण जी सुरू होणार आहे 9 डिसेंबरला, तर 9 डिसेंबर तुम्ही पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत पारायण करू शकता। एकच टायमिंग, 7 दिवस आपल्याला एकच टायमिंग ठेवायचा आहे। आता पहिला दिवस आहे ठीक आहे, पूजा मांडणी असते किंवा आपल्याला गडबड असते, आपल्याला माहिती नसतं, पण पहिल्या दिवशी ठीक आहे तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 पर्यंत कधीही वाचन करू शकता। पहिला दिवस माफ असतो कारण की मांडणी पूजा मांडणी असते, सगळ्या गोष्टी रुटीनला लागण्यासाठी वेळ लागतो, म्हणून त्यासाठी तुम्हाला पहिला दिवस थोडा घाई गडबडीत जाऊ शकतो। आता सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही पहाटे 3 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत वाचन करू शकता, पण दुपारी 12 ते 12:30 हा जो टायमिंग आहे त्यावेळेस तो टायमिंग थांबवायचा, वाचायचं नाही। कारण की दत्त गुरु महाराजांचा तो भिक्षेचा टायमिंग असतो, त्यामुळे तिथे त्या टायमिंग मध्ये वाचायचं नाही। दुपारी 12 ते 12:30 आणि दुपारी 4च्या नंतर वाचायचं नाही। आता दुसरी गोष्ट ती म्हणजेच काय की आता आपल्याला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का, तर हो, आपल्याला पूजा मांडणी करायचीच असते। आणि ती पूजा मांडणी कशी आणि कुठल्या दिशेला करायची, जर तुम्ही केंद्रामध्ये जर पारायणाला बसत आहात सामूहिकरित्या तर पूजा मांडणी करायची गरज नाही। तिथे ऑलरेडी फक्त आपलं चौरंग, आसन आणि पोथी घेऊन तिथे मांडणी करून ठेवायची असते 7 दिवस, ते हलवायचं नसतं। आणि घरात जर तुम्ही पारायण करत आहात तर नक्कीच तुम्हाला एकतर तुम्हाला पूर्व दिशेला तुमच्या घरामध्ये जी पूर्व दिशा आहे त्या पूर्व दिशेला आपलं तोंड येईल अशा प्रकारे समोर तुम्हाला पूर्व दिशेला पूजा मांडणी करायची आहे, किंवा उत्तर दिशेला जागा असेल तर उत्तर दिशेला तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। आपलं तोंड उत्तरेकडे जाईल आणि उत्तर दिशेला पूजा मांडणी करायची आहे। आता पूजा मांडणी तुम्हाला अशा देवघरासमोर तुम्ही पूजा म्हणजे पोथीचं किंवा पूजा मांडणी करू नका, कारण की देवपूजा आपल्याला रोज करायची असते। आणि 7 दिवसामध्ये 9 डिसेंबरला ज्यावेळेस आपण पोथी एका जागेवर ठेवली, पूजा मांडणी केली, ती आपल्याला 7 दिवस हलवायची नसते, पोथी सुद्धा हलवायची नसते, काहीच उचलायचं नसतं। फक्त आपल्याला लांबून फोटो असेल तर मूर्ती असेल तर त्याची फक्त आपल्याला स्वच्छता करून हे करून फोटो पुसून अष्टगंध लावणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, फुलं बदलणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, काही सुद्धा हलवायचं नसतं। यासाठी सांगते तुम्हाला देवघरासमोर पोथी मांडणी करू नका, तर बाजूला पूर्व दिशेला मोकळी जागा असेल तिथे कोपऱ्यात करा, उत्तर दिशेला जागा असेल उत्तर दिशेला तुम्ही पूजा मांडणी करू शकता। आता नंतरची गोष्ट ती म्हणजे काय, पूजा मांडणी कशी करायची।
पूजा मांडणी म्हणजे 9 डिसेंबरला तुम्ही काय करा, 8 डिसेंबरला जर आदल्या दिवशी जर पूजा मांडणी करून ठेवली तर तुम्हाला 9 डिसेंबरला घाई गडबड होणार नाही. तुम्ही लवकर डायरेक्ट म्हणजे वाचनाला बसू शकता. आता कसं करायचं, 8 डिसेंबरला रात्री किंवा 9 डिसेंबरला सकाळी सकाळी तुम्हाला पूजा मांडणी करायची. ती कशी करायची, तर एक ती जी जागा आहे पूजा, जिथे तुम्ही ठरवले की तिथे आता मला पोथी मांडायची आहे, पूजा मांडायची, ती जागा स्वच्छ करायची. तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, रांगोळीने हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्या जागेवर तुम्हाला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावर तुम्ही पिवळं किंवा लाल वस्त्र धुतलेलं अंथरायचं आहे आणि त्याच्यावर तुमच्याकडे दत्त गुरु महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल किंवा दत्त महाराज आणि स्वामींचा एकत्र फोटो असेल तरीही चालेल. ते तुम्हाला तिथे मांडणी करायची आहे. अखंड दिवा 7 दिवस सुद्धा तुम्ही नंदादीप तेवत ठेवू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 7 दिवस नंदादीप तेवत ठेवू शकता. अखंड दिवा नसेल तर रोजच्या रोज पोथी वाचन किंवा दिवसभर दिवा चालू असेल याची तुम्ही काळजी घ्या तरीही चालेल. तो दिवा एक लावून ठेवायचा आहे अखंड आपल्याला. त्यानंतर मंगल कलश आपल्याला तिथे स्थापित करायचाच आहे. मंगल कलश सगळ्यांना माहिती असतं. तर प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे, त्याच्यावरती तांब्या त्यात पाणी, 5 विड्याची पानं, त्याच्यामध्ये सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि त्याच्यावरती नारळ, श्रीफळ पूर्ण सोललेलं नसावं, अख्खं नारळ ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ते मंगल कलश तिथे स्थापित करायचा आहे. हळद कुंकू अर्पण करायचे आहेत. मंगल कलश, फोटो, अखंड दिवा, त्याचबरोबर स्वामींची मूर्ती, फोटो अजून तुम्हाला ठेवायचं ते ठेवू शकता. जर तुम्हाला विडा ठेवायची इच्छा असेल, म्हणजेच 1 विड्याचं पान, त्यावर सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हे जरी ठेवलं तिथे तरी चालेल. जर तुम्हाला गणपतीची मूर्ती तिथे स्थापन करायची आहे तुम्ही ती पण करू शकता, चालेल. जर समजा फक्त तुम्हाला स्वामींचा फोटो मोठा असेल, दत्तमाचा फोटो असेल मोठा, तो मंगल कलश दिवा ठेवला तरी तेवढं जरी ठेवलं तरीही चालेल, काही हरकत नाही, तेवढं पण चालेल. एवढीच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. रोजच्या रोज फोटो पुसून घ्यायचा, त्यात मूर्ती असेल समजा पूजेमध्ये, पूजेची रोजच्या रोज म्हणजे आंघोळ वगैरे पूजा स्वच्छ करून तुम्हाला ते रोजच्या रोज सकाळी वाचनाच्या अगोदर ते स्वच्छता करून फुलं बदलायची, रोजची रोज फुलं नवीन ठेवायची आणि रोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस वाचत आहात त्यावेळेस इथे तुम्ही फक्त साखर, एखादं फळ, नैवेद्य ठेवू शकता. आणि ज्या वेळेस आणि रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम आरती झालीच पाहिजे. आणि नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही अन्न खाणार आहात, आपणास माहिती आहे की 7 दिवस आपल्याला एक धान्यच खायचं आहे. म्हणजे गहू तर 7 दिवस चपातीच खायची, ज्वारी म्हटलं तर 7 दिवस भाकरीच खायची. जर तुम्ही भात ठरवला, तांदूळ ठरवलं तर तुम्हाला तांदूळच 7 दिवस खावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही एकच धान्य निवडायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला वरण म्हणजे द्विदल धान्य तुम्हाला खायचे नाही आहेत. म्हणजे वरण चालणार नाही, शेंगदाण्याचं कूट चालणार नाही, फक्त कांदा लसूण विरहित भाजी चालणार. त्याच्यामध्ये फक्त फोडणी असेल जिरे मोहरीची, हळद, तिखट आणि मीठ एवढंच असणार. भाज्यामध्ये सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही. दूध, दही, ताक, तुम्ही फळं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. त्याला काही म्हणजे हे काही अडचण नाही, तुम्ही ते पण खाऊ शकता. फक्त आणि फक्त तुम्हाला एकच धान्य 7 दिवस ठेवायचं आहे. आणि हो, जर चपाती ठेवत आहे तर 2 टाइम चपातीच खायची आणि कांदा लसूण विरहित भाजी खायची. त्यात भात येणार नाही, वरण येणार नाही, काहीच येणार नाही. या गोष्टी असणार आहेत. नियम फॉलो करावेच लागतील मोठी पोथी वाचायची असेल तर तुम्हाला. ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर तेच जो तुम्ही नैवेद्य खाणार आहात तोच नैवेद्य तिथे तुम्हाला पूजेमध्ये मांडायचा आहे. आणि आरती रोज सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. 7 दिवस ती पोथी पूजा म्हणजे उचलायची नाही, हलवायची नाही. अशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत. आता त्यानंतर पूजा मांडणी आपण करून ठेवली. आता आदल्या दिवशी जर पूजा मांडणी करून ठेवली की 9 तारखेला सकाळी सकाळी पूजा मांडणी केली. पूजा मांडणी केल्यावर त्या पूजेच्या समोर तुम्हाला दिवा चालू ठेवायचा आहे, दीप लावून घ्यायचा आहे, फुलं वगैरे अर्पण केली, पूजा वगैरे केली. त्यानंतर तुम्हाला पाटावरती एक ताम्हण घ्यायचं आणि हातामध्ये पाणी घ्यायचं. संकल्प कसा करायचा आणि काय बोलायचं ते मी तुम्हाला सांगते. खूप लोकांचा प्रश्न होता. तर हातामध्ये पाणी घ्यायचं, पूजेसमोर बसायचं, आसनावरती धूप दीप चालू ठेवायचा, हातावरती पाणी घ्यायचं, थोडंसं हळद कुंकू अक्षता आणि एक फूल घ्यायचं. आणि घेतल्यानंतर तुम्हाला ताम्हण समोर ठेवायचं, रिकामं ताम्हण. तर त्यात तुम्हाला काय बोलायचं आहे, सर्वप्रथम तुमचं नाव सांगायचं. मी अमुक अमुक नावाची व्यक्ती आणि गोत्र सांगायचं तुमचं. जे गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र बोलायचं, चालेल. त्यानंतर सांगायचं की मी स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसार सॉरी कसं आहे, पहिले तुमचं नाव सांगायचं की मी अमुक अमुक नावाची व्यक्ती अमुक गोत्रात उत्पन्न, म्हणजे तुमचं गोत्र जे गोत्राचं नाव सांगायचं, त्या गोत्रामध्ये मी उत्पन्न श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून मी केंद्रातील म्हणजे स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्या म्हणजे आजपासून समजा तुम्ही ज्या दिवशी वाचन करता त्या दिवशी जरी संकल्प केला तरीही चालेल सकाळी सकाळी.
आजपासून म्हणजे आज 9 डिसेंबर पासून ते 16 डिसेंबर पर्यंत श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करत आहे। आणि तुमची जी काही इच्छा असेल, तुम्ही एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर पारायण करता ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर त्यात बोलायचं आहे तुम्हाला की ही इच्छा माझी पूर्ण व्हावी, यासाठी हे मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण 7 दिवस सप्ताहामध्ये करत आहेत। त्यासाठी माझ्याकडून हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या। दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज, यामध्ये कुठले विघ्न आणि कुठलेच अडचणी नका येऊ देऊ, निर्विघ्नपणे हे पारायण माझ्याकडून होऊ द्या, असाच आशीर्वाद आपल्याला तिथे म्हणजे होऊ द्या असं आपल्याला म्हणायचं संकल्पामध्ये। आणि ते जी पाणी आहे हे तुम्हाला तांबडा सोडून द्यायचं आहे। आणि अजून एक सांगते आहे की तुम्हाला 7 दिवसामध्ये जे काही मी नियम सांगितले होते तुम्हाला ते नियम फॉलोच करायचे आहेत तुम्हाला। परान्न, कडकडीत वर्ज्य। एका ताईने मला मेसेज केलता की ताई माझ्या घरामध्ये कामवाली आहे जी स्वयंपाक करते, मी जॉबला जात असते पण माझी जी कामवाली ती स्वयंपाक करते, तर मी तिच्या हातचं खाऊ शकते का? तुम्ही तिच्या हातचं खाऊ शकता, कारण की तुम्ही तिला पैसे पे करता त्या कामाचे, त्यामुळे आपले पैसे तिला जातात, त्याच्यामुळे तुम्ही तिच्या हातचं खाऊ शकता। पण तिला जर मासिक धर्म आला आहे आणि ती करते तर नाही जमणार, बिलकुल कडकडीत नाही जमणार घरामध्ये। खरं सांगते, मासिक धर्म आलेल्या स्त्रीच्या हातचं काही खायचं नाही या सप्ताहामध्ये। म्हणून आधी जर पुरुष मंडळी असेल तर त्यांनी आधीच विचार करा, जर आपल्या घरातल्या महिलांना, बहिणींना, मुलींना जर मासिक धर्म येणार असेल त्या काळामध्ये त्यांना, आणि त्याच जर घरात स्वयंपाक करणारे असतील तर नक्कीच पारायण करू नका, किंवा स्वतःच्या हातचं पण तुम्हाला खावं लागेल, त्यांना बाजूला बसवावं लागेल अशा गोष्टी, कारण की दत्त महाराजांची ही सेवा आहे आणि पारायण आहे, त्यामुळे कडकडीत ते नियम आपल्याला फॉलो करावेच लागतात। म्हणून तुम्हाला सांगते आहे। आणि पूजा मांडणी नक्की करा, आणि पूजा मांडणीमध्ये मंगल कलश स्थापित नक्की करा। मंगल कलश का स्थापित करायचा असतो? कारण की जर या 7 दिवसामध्ये कुठल्या अडचणी, कुठले विघ्न, कुठले काही वाईट शक्ती जर आपल्यावरती, जर आपल्या या पारणापासून आपल्याला परावृत्त करणार असेल, दूर लोटत असेल, तर ती जी शक्ती आहे, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा जी आपल्या घरामध्ये असेल, ती सगळी ते नारळ जे श्रीफळ आहे ते स्वतःवरती घेत असतं, आणि स्वतःवर घेतल्यानंतर त्या नारळाला तडा जातो, म्हणजे त्याच्यावरती वाईट शक्तीने त्या नारळाने ती पूर्ण शोषून घेतली असं त्याचं होतं। म्हणून आपल्या मंगल कलश आपल्या पूजेमध्ये स्थापित नक्की करायचा आहे। आता मला तरी वाटतं की मी तुम्हाला सगळे नियम अटी सांगितले आहे, संकल्प कसा करायचा, बोलायचं ते पण सांगितलं आहे। आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की या 7 दिवसामध्ये जर समजा तुमच्या नातेवाईक कोणाच्या घरामध्ये जर समजा लांबचं असेल, कोणी असेल त्यांच्या घरामध्ये समजा काही म्हणजे कोणी व्यक्ती वारली असेल किंवा काही झालं असेल, तर नक्कीच त्या घरामध्ये तुम्हाला जायचं नाही आहे। कुठल्याही प्रकारे शिवता शिवत तुम्हाला या पारायणामध्ये जमत नाही। सकाळ संध्याकाळ गोमूत्र टाका, घर स्वच्छ ठेवा, आधीच घर स्वच्छ करून घ्या। आणि हो, मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे, तरी सुद्धा तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता। आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, जे कोणी पारायण करून जॉबला जातात, ज्यांना मेस आहे, कंपनीमध्ये मेस आहे, किंवा मुलं आहेत, कॉलेजचे हॉस्टेलचे मुलं आहेत, जर समजा विद्यार्थी दशेतील आहेत, ते पारायणाला बसले आहेत आणि त्यांना समजा हॉस्टेलला राहतात, रूमवर तुम्हाला मेस आहे, तर तुम्ही मेसचं खाऊ शकता का? हा पण प्रश्न येईल मला पारायणाला बसल्यावर। तर हो, खाऊ शकता, कारण की तुम्ही तिथे पैसे पे करता स्वतःचे, आणि स्वतःचे पैसे देऊन ज्यावेळेस आपण अन्न घेतो किंवा अन्न खातो त्यावेळेस ते परान्न होत नाही। फक्त आणि फक्त आयतं फुकटचं कोणाचंही खायचं नाही, कोणाच्या हातचं खायचं नाही। फक्त आपल्या घरातले जे काही व्यक्ती मंडळी आहेत त्यांच्या हातचं तुम्हाला खायचं, किंवा स्वतःच्या हातचं जरी खाल्लं तरी चालेल। गादीवर झोपायचं नाही, 7 दिवस गादीवर बसायचं सुद्धा नाही, फक्त चटई। सगळ्यात बेस्ट आपल्या जिथे पारायणाची मांडणी केली आहे आपण पोथीची, तिथे जर झोपलात तर दत्त महाराजांचा तुम्हाला नक्कीच साक्षात्कार होतो म्हणजे होतो। आणि अजून एक गोष्ट, या 7 दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं वातावरण घरामध्ये शांत ठेवायचं आहे। टीव्ही वगैरे सगळं बंद ठेवा, गाणे वगैरे बंद ठेवा, आणि होईल तेवढं घरामध्ये कटकटी भांडणं होणार नाही याची काळजी घ्या। कारण की 7 दिवस जिथे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे चालू असतं, तिथे सूक्ष्म रूपामध्ये दत्त महाराज स्वतः तिथे आलेले असतात। म्हणून तुम्हाला सांगते आहे की दत्त महाराज खुद्द या सप्ताहामध्ये तुमच्या घरामध्ये येणार आहे। आणि दत्त जयंती निमित्त त्या 15 दिवसामध्ये, दत्त जयंतीच्या म्हणजे आधी आणि नंतर या 15 दिवसामध्ये दत्त तत्व हे पृथ्वी तलावर हे खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे त्यांची शक्ती पण तेवढीच जास्त प्रमाणात असते। म्हणून सांगते की सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन होणार असेल तरच मोठा ग्रंथ वाचा, नाहीतर कालचा व्हिडिओ मी तुम्ही पाहू शकता, सप्तशती गुरुचरित्र सार या पोथीचं जर तुम्ही वाचन केलं, नियम अटी त्याला काही जास्त नाही आहेत, तुम्ही त्यात सुद्धा तुम्ही पारायण करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।